₹199 मस्त आहे, छान आहे, प्रिंट पण मस्त आहे. फ्रेश वाटायला लागली रूम अगदी. मला दाखवते. आणि हा एक कलर. हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या छानशा ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळची कामं सगळी उरकून घेतलेत आणि देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. आज म्हणलं आता घर आवरायला काढलेलं आहे. वर्षातून 2दा मी घर आवरतेच. आता आवाज येत असेल बाहेरचा तुम्हाला. आमच्या सोसायटीमध्ये फर्निचरचं काम चालू आहे इथं एक जणांचं, त्यामुळं आवाज येत असेल. तर आज म्हणलं एक एक रूम हळूहळू आवरावी. त्यासाठी आता पडदे वगैरे काढायचे. आज मुलांची रूम आवरायचे मला. तर म्हणलं चला तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करावं. वर्षातून 2दा तरी मी घर आवरतेच. एक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना सुट्ट्या असतात त्यावेळेस, आणि एक घट बसवतात ना त्यावेळेस. त्यामुळे ना घर पण मग क्लीन राहतं, व्यवस्थित राहतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर चला. ते कशाला खोलती ग? असं काढ ना, पडदा हुकला आहे ना तो. इथे मुलांच्या रूम मधल्या तर पडदे काढायला लागलेले मी. हात लागून लागून पडदे घाण होतात आणि धुळीने पण होतेच. म्हणलं चला एक 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 रूम आता आवरावी. अरे वा, हात गळून येतोय काढाय. तर एका ताईची कमेंट होती की क्लिनिंगचा व्हिडिओ दाखवा म्हणून. ते मला आठवण आली म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत आता शेअर करावं. आता हे पडदे ना मी मशीनलाच लावते. मी काय बाहेर लॉन्ड्रीला किंवा ड्रायक्लिंग करायला अजिबात देत नाही. कपडा सिल्कचाच आहे, मशीनमध्ये तो निघून जातो. आता एवढं मोठं घर म्हणलं ना, आवरायला ना रोज थोडं थोडं आवरलं तरच ते होतंय, क्लीन राहतं. तर चला आणखी एक हा काढते. बंद करा. पडद्याचे ना काय म्हणायचं, ब्रॅकेट. मला नाही माहिती, नंतर शोध. हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. ज्यावेळेस आम्ही इंटेरियरला घर दिलं होतं त्यावेळेस त्यांनी हे सजेस्ट केलं होतं की पडद्याचं ब्रॅकेट असं तुम्ही लावा म्हणून. तुम्हाला जस्ट शेअर करते आणि तुम्हाला ते. इथं खिडकीचे सुद्धा मी आता पडदे काढून घेतले. आता ना मी फक्त पडदेत ना त्याचीच फक्त मशीन लावणार आहे. मी काही ड्रायक्लिंग वगैरे करत नाहीत हे पडदे. तर आता मशीन आपण लावूया. तर कमी जर कपडे जर मशीनमध्ये घातले ना तर मशीनला ते व्यवस्थित निघतात. मला असं वाटतं एकदम भरगच्च मशीनमध्ये कपडे भरायचे नाहीत. थोडीशी जागा ठेवायची जेणेकरून कपडे आपल्या मशीनमध्ये हलले, म्हणजे त्याला हालायला जागा राहिली पाहिजे असं. तर इथं मी ना फक्त पडदेच घातले होते, ते पण ना जास्त नाही. अर्धे पडदे तसेच ठेवले आणि अर्धेच फक्त मशीनला लावलेले आहे ना. दिसतं विचार हे ना मशीनला लिक्विडच वापरते. पावडरने काय होतं, मशीन खराब होते. पावडर तशीच राहते, लवकर मशीनमध्ये विरघळत नाही. म्हणजे मशीन सर्व्हिसिंग करायला आल्यानंतर ना त्याने सांगितलं होतं की शक्यतो तुम्ही लिक्विड वापरा. मग तेव्हापासून ना मी हे लिक्विडच वापरते मशीनला. तर तुम्ही सुद्धा पावडर वापरत असाल तर मी पण सजेस्ट करेल की तुम्ही हे लिक्विडच वापरा, जेणेकरून मशीन आपली खराब होणार नाही, व्यवस्थित चांगली राहील. मशीन लावली. आता जेवायला घेतलं. इथं काकडी, शेवग्याची आमटी आहे, भाकरी आणि काल पापड तळले होते रात्री, त्यातले थोडेसे राहिले म्हणून तेही घेतले होते. तर चला जेवण करून घेते. या जेवायला सगळेजण. एवढं गरम होतंय, पाऊस पडला ना आणखीन जास्त गरम व्हायला लागलेले. आता जेवण करून घेते आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. पडदे काढले. आता थोडेसे जाळ्या असतात आपल्याला दिसत नाहीत, त्या सुद्धा सगळ्या काढून घेते. फॅन टाकू. फॅन बघा कसा झालाय. रोज फॅन हा चालू करून करून नाही बघा अशी काळे झालेली. तर मला ते हाताने येत नाही. अगोदर झाडून मी थोडंसं सगळं झटकून घेणार आहे आणि नंतर पुसून घेणार आहे.
फॅन पुसून घेतला. माझ्या काही हाताला फॅन येत नव्हता, तर माझं बाळ आदर्श त्याने फॅन पुसलेला आहे. आता पडदे वाळू घातलेले होते, सुकले की परत पडदे लावून घेते. पडदे बसवून घेतले 2 वाळलेले आणि बेडशीट पण ना टाकून घेतलं दुसरे. फ्रेश वाटायला लागली रूम अगदी. मला दाखवते. सगळे जाळ्या वगैरे काढल्या, खिडक्या पुसून घेतल्या, दरवाज्याच्या काचा वगैरे सुद्धा पुसून घेतल्या, फर्निचर पुसलं, फॅनसुद्धा पुसून घेतला. इथे संध्याकाळचं वातावरण खूप छान झालं होतं. म्हणजे चला तुम्हाला ते दाखवा. काल डीमार्टला गेले होते. डीमार्टवरून मी काही थोडीशी शॉपिंग केलेली होती. जास्त नाही, पण आपलं तेच रेग्युलर आपल्या घरामध्ये जे लागतं तर ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर सर्वात अगोदर ते सिंगल बेडशीट घेतलं होतं म्हणजे समिधाच्या बेडवर. आदर्शच्या बेडवर घ्यायचं, पण आदर्शला काही कलर आवडला नाही बेडशीटचा, तर त्याचं कॅन्सल झालं. तो म्हणला मला काही नको. तर हे समिधाच्या बेडचं बेडशीट घेतलं होतं सिंगल. छान आहे हो का, प्रिंट पण मस्त आहे आणि कलर पण मुली म्हटल्या तर हाच कलर आवडतो, पिंक. आणि हा पिलो कवर आहे बघा. तर पिलो कवर आणि कापड पण याचं छान आहे. तर हे मला ना 200 रुपयाला मिळालं, म्हणजे 199 रुपयाला. मस्त आहे. आणि पावसाळा आता येणारे म्हणजे लागलाच आता, तर त्याच्यासाठी म्हणलं एक्स्ट्राच्या पायपुसण्या हे लागतातच. तर मग ह्या 2 पायपुसण्या आणल्या. हा एक कलर आणला ग्रे. हे किचन पाशी एक बेसिनच्या इथं आपण हात वगैरे धुतो, कधी कधी मग ग्लास कप धुतो, त्याचं पाणी पण खाली उडतं, त्याच्यामुळे मग तिथं आपलं पाय पुसायला हा एक पाय पुसणी. आणि एक हॉलमध्ये एक आणलेली होती. तर 2 कलर आणलेत मी. हे बघा, हा एक कलर आहे आणि हा एक ग्रे कलर. 2 पायपुसण्या आणल्या. तर ह्या 129 ला मिळाल्या. 139 सॉरी 139 ला एक मिळाली. ह्या 2 कलर वेगवेगळे आणलेत फक्त मी, क्वालिटी एकच आहे. आणि स्पून तुम्हाला माहितीच असेल, माझ्याकडे 2 ते 3 डझन स्पून असतील असे. तरी सुद्धा मी 6 घेऊन आले आणखी, कारण की किती स्पून असले ना एक पण मौश येईपर्यंत राहत नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला आपण 6 एक्स्ट्राचे स्पून घेऊया. तर आता हे ना स्पून मी कसे घेतले मला दाखव. एवढे पॅकिंग करते ना डीमार्ट, तर हे मला 80 रुपयाला 6 मिळाले बघा. क्वालिटी चांगली आहे, जाड आहे, स्टील चांगलं आहे. आणि मी स्पून घेताना काय करते, आता माझ्याकडे मावशी आहे त्यामुळे जास्त डिझाईनचे काही स्पून मी घेत नाही, प्लेन स्पून घेते, जेणेकरून ना मावशीला इथे इझिली घासता येईल. डिझाईन असली की काय होतं, मावशा न घासताना म्हणजे एवढं डिझाईनमध्ये घाण बसतेच. मग आपलं प्लेन प्रेफर करते मी. अशा पद्धतीने एकदम प्लेन घेतलेत मी, असे साधे सिंपल घेतले. पाठीमाग आपण धरतो ना तिथे डिझाईन वगैरे काय घेतलेलं नाही. आणि असे घेतलेले 6 स्पून घेतले. जवळून तुम्हाला मी दाखवले. तर अशी साधी डिझाईनच मी या स्पूनची घेतलेली होती, जेणेकरून ना पटकन जरी घासणी फिरवली ना ते एकदम चकचकीत चमचे निघतात. डिझाईन असली की त्याच्यामध्ये घाण बसते आणि मग आपल्याला नंतर ना ते स्पून किळस वाणी वाटतात. तर साधे सिंपलच स्पून मी असे 6 आणले होते, ते मला 80ला भेटले होते. तर एवढंच आणलं डीमार्टमध्ये. आणि बाकीची आपली ग्रोसरी, मग मुलांचं काय थोडंसं सटर बटर खायचं असतंच. आणि आपलं म्हणलं की मग हे किचनमधलं एक असेल, नाहीतर मग काहीतरी असेल. भरणा पण बघायच्या होत्या, पण म्हणलं नको, नेक्स्ट त्याच्यामध्ये बघेल, कारण की माझ्या भरणा पण खराब झालेल्या होत्या. आणि कितीही आणलं तरी कमीच आहे. कमीत कमी खर्च कसा होईल ते मी बघतेच. म्हणजे जिथं करायचं आहे तिथंच खर्च करावा, मला पण असं वाटतं. जे उपयोगी पडतील वस्तू तिथंच आपण खर्च करावा. कारण की एवढी महागाई वाढली आणि महागाईच्या मानाने ना काय म्हणतात ना तसं
तर चल आयडू सांग बोल. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आज पाणीपुरी बनवणार आहे फक्त मी. आणि आहूंसाठी आणि माझ्यासाठी भाकरी आणि भाजी बनवलेली आहे मी. मुलं म्हणते की पाणीपुरी खायची आज, त्यामुळे त्यांना काही चपाती भाजी नको आहे. तर मी पाणीपुरीचा जो रगडा आहे तो घरी केलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. पुऱ्या आहेत त्या विकत आणलेल्या आहेत, चला तुम्हाला दाखवते. बघा रगडा असा केलेला आहे, पिवळा वाटाणा भिजू घालून मस्त त्याला शिजवून तडका दिलेला आहे. आणि मुलांनी म्हणजे आदर्शनी शेव आणली, पाणीपुरी रेडीमेड पॅकेट आणलं. आता घरी आणलं होतं मी पाणीपुरी तळावी म्हणलं होतं, बाहेरच्या कशा असतात तळलेला काय, पण मुलं म्हणाली की बाहेरची घरी तळलेली कडक लागते, बाहेरची थोडीशी पातळ असते. आता हे फोडल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवेल. आता आलू पण बॉईल केले ते पण दाखवते. इथे मी मसाला आलू तयार करून घेतलेला होता. आता पाणीपुरीचं तिखट पाणी आहे ना पुदिन्याचं, ते सुद्धा मी घरीच बनवलेलं होतं बघा हे. आणि याच्यावर मस्त अशी खारी बुंदी मी घालून घेतलेली होती. रगडासुद्धा तयार झालेला होता, गोड पाणीसुद्धा मी केलेलं होतं. सगळी पाणीपुरीची तिथे तयारी झालेली होती. आणि ज्या पुऱ्या आहेत ना त्या रेडीमेड पुऱ्या मी आणलेल्या ज्या होत्या ना त्या बघा ह्या अशा असतात पातळ, ह्या मुलांनाच फार आवडतात म्हणून ह्या रेडीमेड आणल्या होत्या. आणि इथं पाणीपुरीसाठी कांदा आदर्श कट करत होता तो कटरने. तर चला सगळेजण या मस्त अशी पाणीपुरी खायला. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.